तर आज आपल्या लाडक्या बाप्पांचा आगमन सोहळा आहे आणि त्याच सोहळ्यासाठी आपलं विघ्नहर्ता मित्रमंडळ सज्ज झालेलं आहे। बरीच लोक म्हणतात तुमच्या मंडळात मोठे मोठे साऊंड नसतात का, मोठे मोठे कार्यक्रम ठेवत नाहीत का? तर आपल्या मंडळाचा विषय असा आहे की आपलं मंडळ परंपरा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी ना कुठले दहशत ईर्ष्या किंवा कोणाला असं काय दाखवायचं आहे बाबा आम्हीच सगळ्यात मोठे असं कॉम्पिटिशन वगैरे करण्यासाठी नाही। एवढ्या वेळेच्या गोष्टीची आपल्याला एक्साइटमेंट होती, म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पांचं मुखदर्शन तुम्हाला करायचं होतं। मागच्या ब्लॉगपासून मी तुम्हाला म्हणतोय की दाखवल पण आज फायनल ती वेळ आलेली आहे। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि बाय द वे तर आज आपल्या लाडक्या बाप्पांचा आगमन सोहळा आहे आणि त्याच सोहळ्यासाठी आपलं विघ्नहर्ता मित्रमंडळ सज्ज झालेलं आहे आणि आपण आपल्या मंडळाची मूर्ती घेण्यासाठी कुंभारवाड्यात सध्या आलेलो आहे। तर तुम्ही म्हणता ना अचानक असं रात्री मूर्ती का, तर दरवेळेस आपण मूर्ती घेतो आणि आपल्या मंडळात नेऊन ठेवतो, पण स्थापना मुहूर्तावरच करतो। सो फर्स्ट ऑफ ऑल मूर्ती घेऊयात आणि बघू एक सिनेमॅटिक पण ॲड करतो। स्टेडियम कायच्या काय मूर्ती करून टाकली, म्हणजे देवाच्या पार सुंदरतेचं वाटूळ। बघू आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करू ह्या व्लॉगमध्ये। मंडळी आपण फायनली आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आणि आता मंडळाकडे चाललेलो आहे। पण नेमकं एक गोष्ट सांगायची राहील की प्राणप्रतिष्ठेचा व्हिडिओ आपल्याला सगळ्याच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायला भेटेल, कारण की आत्ता तर कोण नाही, एवढी पोरं पण नाहीत, पोरांना पण आपली कामधंदे आहेत। मूर्ती घेऊन आपण जाऊ आणि प्राणप्रतिष्ठा उद्या सकाळीच कंटिन्यू करू। तोपर्यंत तर बघत राहा कसं होतंय काय। आता ही मूर्ती आपण मंडळात ठेवू आणि फायनल आणि मागच्या ब्लॉग मध्ये जसं म्हटलेलं की आपल्याला तुम्हाला बाप्पांची मूर्ती पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल, तर तेच सकाळी तुम्हाला मूर्ती दाखवतो। थोडेफार सिनेमॅटिक काय असतील ते ऍड करतो ब्लॉग मध्ये। बघत राहा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर प्रेस करा। स्टे ट्यून। रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका जुन्या व्लॉगमध्ये, कारण की आपण कालचाच व्लॉग आज कंटिन्यू करत आहोत। जसं तुम्ही बघितलं आपण काल रात्रीच बाप्पांची मूर्ती आपल्या मंडळात आणून प्रस्थापित केली, पण त्या मूर्तीची आपल्याला आज प्राणप्रतिष्ठा करायची होती। सो तीच प्राणप्रतिष्ठा आपण आत्ता करणार आहोत। त्याच्या मी सिनेमॅटिक फुटेज तुम्हाला व्लॉगमध्ये ॲड करेलच। आणि बाय द वे बरीच लोक म्हणतात तुमच्या मंडळात मोठे मोठे साऊंड नसतात का, मोठे मोठे कार्यक्रम ठेवत नाहीत का? तर आपल्या मंडळाचा विषय असा आहे की आपलं मंडळ परंपरा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी ना कुठले दहशत ईर्ष्या किंवा कोणाला असं काय दाखवायचं आहे बाबा आम्हीच सगळ्यात मोठे असं कॉम्पिटिशन वगैरे करण्यासाठी नाही, म्हणजे आपल्या परंपरेचं आणि प्रतिष्ठेचं पालन करण्यासाठी आपलं मंडळ आहे आणि मंडळातलं प्रत्येक एक कार्यकर्ता ह्याच्यासाठीच झटतो। नाही तर असा विषय नाही की आम्ही तुम्हाला कॉम्पिटिशनला आणि तुम्ही ह्यांना कॉम्पिटिशनला,
हे सांगण्याचा मुद्दा झाला, की असं आता बरेच जणांनी असं म्हणलेलं. सो बाय द वे बघत राहा, तुम्हाला सिनेमॅटिक फुटेज ॲड करतोच. आता सर्वप्रथम आपण आनंदात आणि जल्लोषात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करूयात, स्थापना करूयात. त्याचं काय आता सिनेमॅटिक फुटेज बघत राहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. एवढ्या वेळेच्या गोष्टीची आपल्याला एक्साइटमेंट होती, म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पांचं मुखदर्शन तुम्हाला करायचं होतं. मागच्या ब्लॉगपासून मी तुम्हाला म्हणतोय की दाखवल, पण आज फायनली ती वेळ आलेली आहे. तर आज तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती दाखवतो. सो स्टे ट्यून. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि बाय द वे डेकोरेशन बघून घ्या. तुमच्या भावाचं डोकं फक्त कलेचं प्रदर्शन एकदम जबरदस्त केलेलं आहे तुमच्या भावाने. ऑल क्रेडिट गोज टू आपल्यालाच. काय नाही, 2 फुलं खूप सलीतून सगळं क्रेडिट घेऊन टाकले. काय नाही, सगळ्याच आपल्या पोरांचं सहकार्य, सगळ्या गोष्टीत सगळ्या पोरांचं इक्वल सहकार्य. सो ती गोष्ट बाजूला ठेवून आता आपण फर्स्ट ऑफ ऑल बाप्पांचं मुखदर्शन करू. मूर्ती कशी वाटते तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. डेकोरेशन कसं वाटलंय ते पण एकदा नक्की सांगा. सिनेमॅटिक ॲड करेल आणि बाकी आरती वगैरे उरकून परत एकदा सगळे पोरं आल्याच्या नंतर बघू काहीतरी काय नियोजन लागतंय. सो स्टे ट्यून. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. देव जय देव जय मंगलमूर्ती, देव जय देव जय मंगलमूर्ती. देव जय मंगलमूर्ती. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची